बहुजन समाजाचं नेतृत्व तुम्ही या राज्यात आणि देशात करता येता मला सार्थ अभिमान आहे आणि आयुष्यामध्ये तुम्हाला विरोध नाही करणार, आजही नाही उद्याही नाही. कुठं पहा, कुठे इथं मीडिया असेल कुठेही चुकीचा शब्द आपल्याबद्दल आपल्या घराण्याबद्दल मी कदापि कुठं बोललो नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपण उद्घाटनची चांगली वास्तू कन साहेब आम्हाला नाही मिळाली. तिथं अंधार असायचा मीटिंग मध्ये, गॅसच्या बत्त्या लावायला त्याच्या लाईटही लवकर नसायचे, पण आम्ही तिथं काम केलं. म्हणून माझा इतका संबंध 54 वर्ष झाली ना. 54 वर्षापूर्वीची मी हकीकत सांगतोय. आणि म्हणून आज या नवीन वास्तूमध्ये तुम्ही नशिबवान आहात. आमचं सगळे शेतकऱ्याच्या मुले सारिकाताई ठीक आहे, आता तुम्ही वकील आहात, ऍडव्होकेट आहात, आमच्या सुदामरावच्या कन्या. पण मी ज्या वेळेला या पंचायत समितीमध्ये ज्यांना ज्यांना पदे त्या काळात 25-30 वर्षाच्या काळात दिली, ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, शेतामध्ये काम करणाऱ्या ह्या मुली सभापती उपसभापतीवरच्या काळामध्ये बसवल्या नेताना, तर त्यांनी का मागे राहायचं? बघा ना, आता निवडणुका आल्या, बोलू नाही, राजकारणापासून खूप दूर गेलो. आता कुणाचाही प्रचार नाही, काही नाही, काही नाही. राखीव झाले की लगेच ते कसं दाखल म्हणायचं, ते दाखला काढायचा. मग पत्रिकेत का नाही देत, मग तिथं देशमुखाच्या ऐवजी ते लिहायचं का नाही? आपण कुणाचा हक्क हिरावून घेतोय? कुणबी मराठा काहीतरी असं आहे, कुणबी. पत्रिकेची कुणबी, मग तिथं देशमुख लिहायचं. ज्या नाही नसती, अरे ज्या जाती ज्या जमातीमध्ये या जन्माला आलेले आणि त्यांच्या नशिबाने जर ती पदं आली असतील, त्यांना ती पदं द्या. नियमातच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या मुलींनी गेले पद्धतीचे ओपन जागेवर कुठे दगडी नाही, ओपन जागेवर सभापती पद गेलं, पण कुणी कुरकुर नाही केली. अनेकांना आमच्या संगीताताई काळे शेतात काम करणारी मुलगी मला त्यावेळेला पत्रकारांनी सांगितले, इतके सुरेख बोलले. जिल्हा परिषदेच्या मीटिंग मध्ये हे कशातच होत काय, यांना संजय दिल्या पवार साहेबांनी त्या ठिकाणी महिलांच्या करता टक्केवारी वाढवत 50% पहिला आली, पुढे वाढते का काय कुणास ठाऊक. नाही तर तुम्हाला एक फुकणी तुझीजवळ आणि यांना जायचं खुर्चीवर, बाकी काही कामच राहणार नाही. पण असू दे, काय हरकत नाही. पुरुषांच्या पेक्षा मला अनुभवी महिला जास्त काम करतात अनेक ठिकाणी महिला, त्याचं काय वाईट वाटून घेऊ नका. जशा मुलांच्या पेक्षा मुली हुशार आहेत, मुलं नाहीत. पिढी बिघडली, काय करावं. आमच्या वेळेस तसं काही नव्हतं, एकदम संस्कार होते. मता करता कुठे काही लालूच आयुष्यामध्ये कधी दाखवली नाही. लोक मतही देत होते आणि पैसे देत होते, हा फरक होता. कधी मला पैसा खर्च नाही आला. आणि अशा प्रकारे ही पंचायत राज, शेतकऱ्यांचं राज या ठिकाणी चालू आहे. अनेक गोष्टीवर बोलून पण नको, हा कार्यक्रम येत आहे. पण वर्तमानपत्र वाचल्यानंतर वाईटही वाटतंय. काय चाललंय, खूप वाईट वाटतंय. आणि पुरंदर लोकसभाची योजना पवारसाहेब नसते तर झालीच नसते. मी त्यांचा पाठपुरावा केला. आम्ही अनेक वेळा गाडीने पण शेतवड्यापासून कोरेगाव पर्यंत गेलो. शेतकऱ्यांना त्या गोष्टी समजावून सांगितल्या. रात्री 2-2 वाजेपर्यंत पाईपलाईन येत होती ना, एवढी मोठी पाईपलाईन केली पूर्ण त्या ठिकाणी. आपण होतात म्हणून होऊ शकलं, अन्यथा नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्या आधाराने आम्हाला दिशा मिळाली, तो मार्ग आम्हाला सापडला. म्हणून आयुष्यामध्ये 7 महिने चालत राहिलो. कुणीही नाही आपल्याबद्दल काय बोलू शकणार, जागाच ठेवली नाही. हर घडीला काहीतरी आहेच चालू, जागा नाही. अशा प्रकारे या तालुक्यामध्ये जवळजवळ 48 वर्ष काम केलं ते चालू. आणि म्हणून साहेब तुम्ही मध्यंतरी उल्लेख केला, मी नसताना मला खूप भानवला.
मी माणिकला म्हणत तर साहेब कुठे आपण जाऊ जरा साहेबांना भेटायला. तुम्ही नसताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने माझा उल्लेख केला की माझ्या कामाची पोचपावती होती मित्रांनो, कामाची पोचपावती होती. आणि म्हणून मी आज या ठिकाणी जे आलो आपले आभार मानण्यासाठी आलो. आता मला काही मागायचं नाही, मागणार नाही, कारण आता वय वर्ष 82 लोक हसतील ना. आता कुठं तरी काय उभा राहिलो गेलो चुकून नाही, कसंच नाही. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आलो. साहेब आपण दीर्घायुष्य व्हा, आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. आम्ही त्या काळात प्रार्थना केल्या, एक वेळ आम्हाला आयुष्य आमचं कमी कर, पण आमचं आयुष्य त्या माणसाला दे, त्या माणसाला दे. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा काही वेळेला लोक बोलत होते की नाही आमचा शिवबा जगला पाहिजे, आम्हाला एक वेळ आम्ही नसलो तरी चालत. ही त्या गोष्टीची पाठीमागची कल्पना आहे. आता एक विषय काढला नाही तरी काढणार नव्हतो, कुठेतरी एखादा वादाचा विषय होऊन जातो आहे. विमानतळ येत आहे, काय बोलतो ना मी कुठं, पण आम्हाला मी विचारतच नाही. तेवढं घ्यायला काय विचारायचं आहे, खाती काय झाली म्हणजे जसं ती सोडून दिली तसा. पण ती सुद्धा काही वेळेला शेंग उघड, एवढं लक्षात ठेवा. पण त्या ह्याच्यामध्ये साहेब आपण एक लक्ष, मी एकच वाक्यात सांगेल, आमचा गरीब माणूस त्याच्यामध्ये खलास होणार, खलास होणार. वाईट ते वाटलंय मोठवर माणसाची कुठेतरी चांदी होईल, पण शेकड्याने आमचा गरीब माणूस उद्ध्वस्त कसा होईल ते सांगतो. 2 ते 2.5 एकरापर्यंत शेतकरी फक्त 70% त्या ठिकाणी आहे, 70%. त्याला आपण वाहणार तिथे कसून तपासणी चालली हो. एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये जशी एखादी केस यावी म्हणजे त्याची कसून चौकशी होते, कसून. तसं त्याला काय द्यायची किंमत, पॅकेज. कसलं पॅकेज, पॅकेज चाललंय, रेव्हेन्यू चाललाय, 7% त्याचे काय तर मला वाढवून द्यायचंय. त्याला हिशोब मी सांगतो, हिशोब 30 लाख रुपये एकराप्रमाणे फक्त जमिनीला किंमत मिळणार आहे. हेक्टरी 5% वाढवून सुद्धा 30 लाखाच्या पुढे जात नाही. आम्ही त्यांच्याकडे मी माहिती घेतलेली आहे. आज या तालुक्यामध्ये 1 कोटी रुपये एकर चालला, 1 कोटी रुपये. उद्या त्याला पैसे मिळाल्यानंतर किती मिळणार आहे? तो गुंठाही नाही विकत घेऊ शकत, 1 गुंठाही घेऊ शकत नाही. मग त्यांच्या बहिणी वेगळे, मुले एकदम उभे राहणार, बहिणी उभे राहणार, त्याच्या हातात काय, काही नाही. ह्याचा कुठेतरी विचार करा. म्हणून माझं एक स्वतःच वैयक्तिक मत आहे, कुठल्या पक्षापेक्षाच नाही. मी आज कुठल्याच पक्षात काम करत नाही. फक्त त्याला एक सरसकट नका इतक्या बारकाईने पाहू. मी सुद्धा बोलणार आहे, देवेंद्र फडणवीस सुद्धा आम्ही एकत्र काम 15 वर्ष त्या सभागृहात केलंय. असं वाटतं जाऊन सांगावं, कसल्या कमिट्या नेमताय, कसल्या समित्या नेमताय, काय त्याच्यावर अभ्यास करताय. कलेक्टर करणार आले तर इथं बाबा नसतील, आले तर माफ करा. द्या ना 1.5 कोटी रुपये एकर द्या, त्यांना सरसकट द्या. कुठंतरी घेईल तो 1-2 एकर जागा. नाही तर अन्यथा हा शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर तो शेतकरी नाही गप्प बसणार. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. किती फायदे तोटे तो उद्याचा काळ ठरवेल, आज नाही सांगता येणार. आणि म्हणून आज या ठिकाणी आलो. तुम्ही लोकांनी मला बोलवलं, खूप बोलण्यासारखी, पण 1-2 नेते त्यांना बोलायचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल, मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द सांगण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी सर्व या सभासदांचं, या व्यासपीठावर असणाऱ्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हृदयाची भाषा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे.